जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पालक ही भाजी आपल्याला सर्वांसाठी आवश्यकच असते. पालकमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए, आयर्न वगैरे आपल्याला भरपूर भेटलं जातं, म्हणून ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. चला रेसिपीला सुरुवात करू. पालकाची भाजी एक जुडी घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतली, धुवून करून कापून घ्यायची. आणि आता आपण हे फ्रीजमधलं थंड पाणी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि गॅसवर मी एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकली आणि आपण हे आता पाणी गरम बऱ्यापैकी झालेलं आहे. आता आपलं पाणी उकळी येत आहे आपल्या पाण्याला. बघा अशा पद्धतीने ही उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ही कापलेला जो पालक आहे तो घालून घ्यायचा. बघा अशा पद्धतीनं हा पालक मी घातलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या आपल्या घालून घ्यायच्या, हिरव्या मिरच्या. आणि हे व्यवस्थितरित्या 3 ते 4 मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं पालक. बघा साखर टाकल्यामुळे आपल्या पालकाचा कलर चेंज होत नाही. बघा हे आपलं पालक शिजलेलं आहे आता. आणि आपण आता ते थंड पाणी एका भांड्यामध्ये ठेवलं होतं, त्या भांड्यामध्ये आपण हे पालक घालून घ्यायचं. कारण आपण थंड पाण्यामध्ये पालक घातला तर त्याची कुकिंग प्रोसेस जे असते ते थांबते आणि आपल्या पालकाचा कलर चेंज होत नाही, म्हणून आपण थंड पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता पालक थंड झालेला आहे, थोडा वेळ त्याची कुकिंग प्रोसेस स्थिरावली आहे. आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण त्याचं ग्राइंड करून घेऊया. बघा अशा पद्धतीने हे क्रश झालेलं आहे व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीने क्रश झालेलं 1-2 चमचे आपण बाजूला एका वाटीमध्ये काढून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण आता अगदी थंड पाणी याच्यामध्ये 2 चमचे टाकून घेऊन आपण ह्याची प्युरी करून घेऊया. बघा ह्याची किती व्यवस्थितरित्या प्युरी झालेली आहे. बघा अशा पद्धतीनं पेस्ट, बारीक पेस्ट करून घ्यायची. आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे मी तेल किंवा तूप टाकून घ्यायचं. मी तेलच टाकलेलं आहे. आता हे पनीरचे जे क्यूब केलेले होते, हे पनीर पण आपल्या घरच्याच दुधाचं आहे. आणि हे एक लाईटली थोडा वेळ आपण हे पनीर फ्राय करून घ्यायचं. जास्त कलर पण चेंज होऊ द्यायचा नाही त्याचा. बघा अशा पद्धतीनं हे फ्राय करून घ्यायचं. आता आपण काढून घेऊ हे. आता मी त्याच तेलामध्ये जिरे टाकले आणि लसूण टाकला. आणि त्याच्यामध्ये हे 1 कांदा मी घालून घेत आहे. आता हे गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं. कांदा पण गोल्डन झाला, कलर बऱ्यापैकी चेंज झाला पाहिजे कांद्याचा पण. बघा अशा पद्धतीनं. आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं, धनीपूड टाकली आणि हे 2 चमचे बेसन पीठ टाकलं. कारण हे आपल्या पालकाच्या भाजीला कन्सिस्टन्सी येते आणि खमंग पण लागते, त्यामुळे आपण हे बेसन पीठ टाकलेलं आहे. आता हे क्रश केलेले जे 2 चमचे मेथीची पेस्ट काढून ठेवली होती ते पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थितरित्या सगळं फ्राय करून घ्यायचं. हा मसाला आपला व्यवस्थित झालेला आहे. आता बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता जी आपण पालक ग्रेव्ही करून ठेवली होती ना, ते आपण आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. बघा कलर तर किती छान नॅचरल कलर दिसत आहे पहा. बघा खरंच नॅचरल म्हणजे नॅचरल कलरच आलेला आहे. फारच छान. सगळ्या गोष्टी नॅचरली आहेत. घरातल्या दुधाचं पनीर आहे, घरातल्या आपल्या स्वतःच्या शेतातल्या भाजीची ही पेस्ट प्युरी आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकली आणि गरम मसाला टाकला. आणि हे जे जायफळ आहे, हे जायफळ मी थोडंसं किसून ह्याच्यावर टाकून घेत आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने ही आपली भाजी आता झालेलीच आहे.
अशा पद्धतीने हे थोडा वेळ शिजू द्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये ही जी आपल्या दुधावरची साय असते ती मी फेटून दुधामध्येच थोडा फेटून मी याच्यामध्ये घातलेली आहे. 1 चमचा जवळपास 1 टेबलस्पून मी ही साय टाकलेली आहे याच्यामध्ये. हे पण आता व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यायचं. कलर तर बघा किती छान आला आहे आपला. अशा पद्धतीनं सारखं आपण हलवून घ्यायचं जेणेकरून खाली डागणार नाही किंवा त्याला करपणार नाही. आता थोडं घट्ट झालेलं आहे. आपल्या सोयीनं आपण थोडंसं पाणी गरम करून ओतून घ्यायचं किंवा तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये. एक 3 ते 4 मिनिट 4-5 मिनिट आपण ह्याला शिजवून घ्यायचं. आणि आपण हे जे पनीर क्यूब कापून घेतलेले होते हे पनीरचे क्यूब याच्यामध्ये घालून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने ही क्यूब टाकल्यानंतर जवळपास 2 ते 3 मिनिट व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचं ह्याला. बघा अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करत चला. खात रहा, हेल्दी रहा, आनंदी रहा. बघा अशा पद्धतीने ही आपली रेसिपी झालेली आहे. आणि आपण आता चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.